नमस्कार. आज आपण पाहणार आहोत लोहगड किल्ल्याबद्दल. आपल्याकडे काही जुने लेख आहेत, नोंदी आहेत, या किल्ल्याचा इतिहास, त्याची रचना यावर. हो. तर या माहितीवरून आपण हा लोखंडी किल्ला नक्की काय आहे, याचं महत्त्व काय, हे जरा समजून घेऊया. नक्कीच. याचा इतिहास तर खूप मागे जातो म्हणतात, अगदी सातवाहन काळापर्यंत. आणि ते व्यापारी मार्ग वगैरे, त्यावर लक्ष ठेवायला जागा एकदम मोक्याची. बरोबर. चला तर मग बघूया काय काय या माहितीत. सुरुवातीला इतिहासाकडे बघूया. आपल्या स्रोतांमध्ये उल्लेख आहे की सातवाहन, मग चालुक्य, नंतर बहामनी, बऱ्याच राजवटींनी हा गड वापरलाय. हो, किल्ला तसा खूप जुना आहे, पण आपल्यासाठी जास्त महत्वाचा काळ येतो तो 1648 नंतरचा. अगदी. जेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला. स्वराज्यासाठी ही मोठी गोष्ट होती. निश्चितच. कारण त्याचं लोकेशन भौगोलिक स्थान महत्वाचं होतं. तेच ना, नाणेघाट आणि बोरघाट. बरोबर. हे जुने व्यापारी मार्ग, यावर लक्ष ठेवणं खूप सोयीचं होतं इथून. आणि तो जवळचा विसापूर किल्ला पण आहे ना, त्याचा काय संबंध? हो, विसापूर अगदी जवळ आहे. असं दिसतंय की तो लोहगडाच्या संरक्षणासाठी जास्त महत्वाचा होता. एक प्रकारे जोड किल्ले होते हे. अच्छा, दोघांमुळे मिळून त्या भागावर आणि मार्गांवर नियंत्रण ठेवणं सोपं गेलं असणार. अगदी. पण मग थोड्याच वर्षांत 1665 मध्ये पुरंदरचा तह झाला. हो, तेव्हा तर बरेच किल्ले मुघलांना द्यावे लागले होते महाराजांना. त्यात लोहगड पण होता. हो, लोहगड पण द्यावा लागला, पण इथेच खरी गंमत आहे. महाराजांनी तो परत मिळवला. कधी? लगेच? फार वेळ नाही गेला. 1670 मध्ये फक्त 5 वर्षात महाराजांनी किल्ला पुन्हा जिंकला आणि स्वराज्यात परत आणला. हा एक महत्वाचा टप्पा आहे गडाच्या इतिहासात. नक्कीच. संघर्ष तर खूप झाला असणार या गडासाठी. हो ना. आणि महाराजांच्या काळात मग या गडाचा उपयोग पण खूप प्रकारे केला गेला. नुसतं संरक्षण नाही. अजून काय काय? सैन्य ठेवलं जायचं, मोठी शिबंदी असायची, शस्त्र, दारुगोळा, रसद हे सगळं साठवण्यासाठी सुरक्षित जागा होती. आणि मुख्य असं म्हणतात की स्वराज्याचा खजिना इथे ठेवला होता. हो, काही काळ स्वराज्याचा खजिना सुरक्षित ठेवण्यासाठी लोहगड वापरला गेला. अच्छा, मग याचे दरवाजे वगैरे पण मजबूत असणार. हो तर. 4 मुख्य दरवाजे आहेत: गणेश, नारायण, हनुमान आणि सगळ्यात मोठा महादरवाजा. एकदम भक्कम बांधकाम आहे. आणि ती विंचू काटा म्हणून जी जागा आहे. हो, विंचू काटा. ती एक नैसर्गिक रचना आहे. डोंगराची एक लांब सोंडच आहे ती. किती लांब असेल? साधारणपणे 1500 मीटर लांब आणि रुंदीला 30 मीटर असेल. टेहळणीसाठी एकदम उत्तम जागा. हो, तिथून लांबवर नजर राहत असणार. अगदी. बाजूच्या दऱ्यांवर लक्ष ठेवायला किंवा अचानक हल्ला करायचा झाल्यास पण त्याचा उपयोग होत असावा. यावरून गडाची सुरक्षा किती महत्वाची मानली जात होती हे कळतंय. आणि हे महत्त्व पुढे पण टिकून राहिलं ना, पेशवाईत. हो. पुढे पेशवाईमध्ये सुद्धा नाना फडणवीसांसारख्या मोठ्या व्यक्तीने आपला खासगी खजिना ठेवण्यासाठी लोहगडाची निवड केली होती. बापरे. शिवाजी महाराजांनंतरही त्याचं महत्त्व कमी झालं नव्हतं? अजिबात नाही. मग असं काय खास होतं याच्या रचनेत किंवा प्रतिष्ठेत की हे इतकं महत्वाचं मानलं गेलं? चांगला प्रश्न आहे. बघायला गेलं तर 2 गोष्टी महत्वाच्या. एक तर नैसर्गिक रचना. किल्ला खूप उंच आहे, कडे ताचलेले आहेत. हो. आणि दुसरा त्यावर केलेलं बांधकाम. तटबंदी, बुरुज, दरवाजे हे सगळं मिळून किल्ला एकदम अभेद्य बनवला होता. लष्करी महत्त्व तर होतंच, पण आर्थिक पण होतं, कारण ते व्यापारी मार्ग. आणि प्रशासकीय कामांसाठी पण सुरक्षित वाटत असणार म्हणून. बरोबर. म्हणूनच त्याची ओळख अभेद्य अशी झाली. इतका सगळा इतिहास आहे या गडाला. आजही खूप लोक जातात तिथे. पोहोचायचं कसं? आपल्या स्रोतांमध्ये काय माहिती आहे त्याबद्दल? हो, पोचायला तसं सोपं आहे म्हणतात. पुण्यापासून साधारण 65 किलोमीटर आणि मुंबईहून 100 किलोमीटरवर आहे. रस्त्यानी जाता येतं? हो. आणि ट्रेननी जायचं तर लोणावळा किंवा थेट मळवली स्टेशनला उतरून. तिथून मग 2-3 किलोमीटरचा ट्रेक आहे. आणि ट्रेक कसा आहे? खूप अवघड? नाही, तसा सोपा मानला जातो. विशेषतः पावसाळ्यात खूप लोक जातात. अच्छा, पावसाळ्यात? हो, कारण तेव्हा तिथलं दृश्य खूप सुंदर असतं म्हणे. सगळीकडे हिरवळ, धुके, छोटे छोटे धबधबे, एकदम छान वाटतं. खरंय. ऐतिहासिक जागेला निसर्गाची साथ मिळाली की अनुभव अजून चांगला होतो. आणि तो विंचुकाटा पॉइंट, तिथून दिसणारं दृश्य पण खूप छान असतं म्हणतात. नुसतं सुंदर नाही, तर त्या जागेचं महत्त्व पण जाणवतं पुन्हा. हो, ती टेहळणीची जागा किती योग्य होती हे लक्षात येतं तिथून. बरोबर. तर मग या सगळ्या चर्चेतून आपण काय म्हणू शकतो लोहगडाबद्दल?
थोडक्यात सांगायचं तर लोहगड म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासातला एक खूप महत्वाचा किल्ला आहे. नुसता दगड-धोंड्यांचा किल्ला नाही. हो. शिवाजी महाराजांचं स्वराज्यात त्याचं स्थान, मग मुघलांशी झालेला तो संघर्ष, परत पेशवाईतलं महत्त्व, त्याची ती भक्कम रचना, विंचूकाटासारखी वैशिष्ट्य, हे सगळं त्याला खास बनवतं. आणि मोठ्या चित्रात पाहिलं तर त्या व्यापारी मार्गांवरचं नियंत्रण आणि एकूणच त्या प्रदेशावर सत्ता टिकवण्यासाठी त्याचं असलेलं महत्त्व अगदी स्पष्ट दिसतं. म्हणजे हा किल्ला म्हणजे काय, तर एका अर्थी इतिहासाचा साक्षीदारच आहे. कितीतरी शतकं पाहिली त्याने, कितीतरी राजवटी पाहिल्या. अगदी. जाता जाता एक विचार येतो मनात, या किल्ल्याच्या भिंती आहेत ना, त्यांना किती गोष्टी माहीत असतील. म्हणजे त्या काळातले जे सामान्य लोक होते, सैनिक, व्यापारी, तिथे राहणारे कुटुंब, त्यांच्या कितीतरी गोष्टी, त्यांच्या कथा, ज्या कधी लिहिल्या गेल्या नाहीत, त्या या भिंतींना नक्कीच माहीत असतील. त्यावर विचार करायला हवा. खरंय, हा एक वेगळाच पैलू आहे विचार करण्यासारखा.